आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर जोडले गेलेले. ती योगेशजी, नेमकं काय कारण आता यूपीएससीने ही कारवाई जी आहे ती पूजावर केलेली आहे? खरं तर पूजा खेडकर यांनी ज्या काही माल प्रॅक्टिसेस सर्टिफिकेट्स मिळवण्यासाठी केलेल्या होत्या त्या समोर आल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. दिव्यांग प्रमाणपत्र जे काही देण्यात आलं होतं त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं, ते व्हेरिफिकेशन ओके आहे किंवा दिव्यांग प्रमाणपत्र ओके आहे असं यामध्ये म्हणण्यात आलं होतं. मात्र दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा आपण दुसऱ्या बाजूला म्हणूया की क्रीमी लेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जे काही उपद्व्याप पूजा खेडकर यांनी वेगवेगळे केलेले होते त्याचे हे सगळे परिणाम आहेत आणि कागदी पुरावे यामध्ये अनेक ठिकाणी दिसून येतात. आपण जर बघितलं दिव्यांग प्रमाणपत्राची फक्त व्हॅलिडिटी तपासण्यात आली, मात्र दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी ज्या आधार कार्डचा वापर केला, आधार कार्डचे वेगवेगळे पत्ते बदलवले, या सगळ्या गोष्टी अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यांनी एकदा नगरचा पत्ता दाखवला, नगर शहराचा पत्ता दाखवला, त्यानंतर पुण्याचा पत्ता दाखवला. तर हे जे पत्ते बदलवून त्यांनी हे सगळं मिळवलेलं आहे हे या समोर आलेलं नाही. मात्र प्रशासनानं, महसूल विभागानं आणि यूपीएससीनं या सर्व गोष्टींचा तपास केला आणि अखेर या निष्कर्षापर्यंत ते पोहोचलेले आहेत की पूजा खेडकर यांनी माल प्रॅक्टिसेस करून हे सगळी सर्टिफिकेट मिळवली, त्याचा गैरवापर केला आणि कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करत त्यांनी ही नोकरी मिळवली आणि म्हणूनच ते आज या ठिकाणी रद्दचा निकाल आलेला आहे. मात्र पूजा खेडकर हे एक हिमनगाचं टोक आहे. हे केवळ पूजा खेडकर नाही तर पूजा खेडकरांसारख्या यूपीएससी, एमपीएससी, अनेक राज्य सेवा परीक्षा, अगदी आपण बघतो नाशिकमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ आपल्याला समोर येतोय. त्यामुळे संपूर्ण चौकशी ही यामध्ये झाली पाहिजे. शासकीय सेवांमधल्या सर्व लोकांची UDID प्रमाणपत्र पुन्हा एकदा काढली गेली पाहिजेत. योगेशजी, येतेच तुमच्याकडे, उर्वशीकडे आधी जाते. उर्वशी, तुम्ही जर पाहिलं तर आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरवर कारवाई होण्याची शक्यता आहे? कारण आपण जर पाहिलं तर दिल्ली पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केलेला होता आणि दिल्ली पोलीस त्यांच्या विरोधात कुठलाही क्षणी कारवाई करू शकतात. हो, दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणात ही कारवाई करू शकतात आणि आजही आपण बघितलं की दिल्ली पोलीस आणि यूपीएससीने यांनी आपले खूप स्ट्रॉंग सबमिशन्स केले आहेत पटियाला कोर्टात आणि आज ही जी कारवाई केली गेली आहे हे बघा, काल म्हणजे 30 जुलै 3:30 वाजेपर्यंत पूजा खेडकर यांना उत्तर द्यायचं होतं यूपीएससीला की त्यांच्यावर कारवाई का नाही करावी. काहीच डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट नाही केले पूजा खेडकर यांनी आणि कोणताही उत्तर दिलं नाही आहे यूपीएससीला, ज्याच्यानंतर यूपीएससीने ही मोठी कारवाई केली आहे. म्हणून 30 जुलै 3:30च्या नंतर जेव्हापर्यंत काही डॉक्युमेंट्स नाही आले पूजा खेडकरकडून त्याच्यानंतर ही कारवाई केली गेली आणि तिचं कॅन्डिडेचर हा रद्द केलं गेलं. यूपीएससीने पहिलेच अनाऊन्स केलं होतं की येणाऱ्या भविष्यात कोणतेही एक्झाम्स असू द्या पूजा खेडकर यांना सगळ्या सिव्हिल एक्झामिनेशन्समधून जे आहेत सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन्समधून बाळ ते CSC 2022च्या रूल्सचं उल्लंघन करण्याच्या अंतर्गत जे आहे पूजा खेडकरवर ही मोठी कारवाई केली गेली. निश्चित. अरुण मैत्रे आपले प्रतिनिधी देखील आपल्या बरोबर आहेत. अरुण, तुमच्याकडे येथे जवळपास 15 वर्षाचा डेटा काढून यूपीएससीनं ही कारवाई केली आहे, नेमकं काय? आपण बघितलं की पूजा खेडकर ही पुण्यामध्ये तिथं MBBSचं शिक्षण झालं आणि त्यानंतर तिनं लगेचच UPSC परीक्षा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे तिने एकूण किती अटेम्प्ट दिले होते याविषयी प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे जर तेव्हापासूनच म्हणजे अगदी पहिल्या वर्षीपासून ती अटेम्प्ट देत होती तर निश्चितपणे तिची अटेम्प्ट आहे, तिला जर 9 अटेम्प्टची मर्यादा होती तर तिनं अधिक अटेम्प्ट या ठिकाणी वापरलेले आणि ते वापरण्यासाठी काय केलं तर मग आधीचे अटेम्प्ट तिनं नंतर दाखवले नाही. ते कसे नाही दाखवले तर पुढे मग तिनं तिथं नाव बदललं. त्या दरम्यानच्या काळामध्ये आई आणि वडिलांचा घटस्फोट झाल्याचं देखील एक डॉक्युमेंट सादर केलं गेलं जेणेकरून नॉन क्रिमी लेअरचा म्हणजे उत्पन्न मर्यादित असल्याचं तिथे दाखवता येईल किंवा सांगता येईल आणि त्या आधारावरती नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढलं गेलं. याशिवाय वय जे आहेत ते कुठेतरी चुकवलं, नावामध्ये बदल मी आत्ता सांगितलंच आहे, नवीन ओळखपत्र काढलं गेलं, बनावट अपंगत्वाचा दाखला किंवा ठिकठिकाणी अपंगत्वाचा दाखल्यासाठी प्रयत्न केले गेले. मग औंधचं हॉस्पिटल असू द्यात, YCM हॉस्पिटल असू द्यात किंवा नगरचं हॉस्पिटल असू द्यात, तिथे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रमाणपत्र काढले किंवा काढण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून खूप मोठी एक एक्झरसाईज पूजा खेडकरला करावं लागला आणि अर्थात या सगळ्या एक्झरसाईजची पडताळणी करणं म्हणजे जी काही चौकशी समिती होती, म्हणजे 1 सदस्यीय समिती ही UPSCनं नेमलेली होती आणि त्यामुळे त्या समितीमार्फत हा संपूर्ण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला, त्याचा अहवाल तयार केला गेला आणि त्यानंतर म्हणजे कारण कुठल्याही IAS अधिकाऱ्यावरती किंवा एवढी मोठी परीक्षा पास होऊन पास झालेल्या अधिकाऱ्यावरती अशी झटकन कारवाई करता येत नाही. एक प्रक्रिया त्यासाठी पूर्ण करावी लागते आणि ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर
मग याआधी तसं मी म्हटलं की शो कॉज नोटीस पाठवण्यात आली होती, तुमचं उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये, तुम्हाला या पुढच्या काळातील परीक्षांना का बंदी घालण्यात येऊ नये अशी नोटीस पाठवण्यात आली होती. आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला. एकीकडे गुन्ह्याबाबतची कारवाई सुरू आहे जी कोर्टामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला UPSCनं आज ही कारवाई केली जेणेकरून एक मेसेज जाईल. आणि जसं आत्ता योगेशजी म्हटले की केवळ हे हिमनगाचं टोक आहे, हा एक प्रकरण नाही तर अशी अनेक, म्हणजे गुजरातमधलं एक प्रकरण नुकतंच आत्ता बाहेर चर्चेत व्हायरल होतंय की एकूण 14 अधिकारी आहेत ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेतलंय. त्यातले एकूण 7 अधिकारी आहेत आणि त्यातले 4 अधिकारी हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राविषयी देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात एक महाराष्ट्रातल्याच एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव देखील येत आहे. त्यामुळे आता त्याचाही चौकशी तपास होईल आणि पुढे याला आपण याच्याही पेक्षा मोठे धक्के कदाचित पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी सोसावे लागते. निश्चितच योगेशजी, मी तुमच्याकडे येते. याच सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून MPSCने देखील आता पुनर्पडताळणी जी आहे ती सुरू केलेली आहे. त्या संदर्भात नेमकं काय? UPSC प्रमाणेच आता MPSCनेही ज्या काही तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चौकशी सुरू केली, जी नुकतीच भरती झालेली आहे, ज्यामध्ये नुकतीच परीक्षा झाली. त्यामध्ये अनेकांच्या तक्रारी होत्या. काही जणांनी दिव्यांग प्रमाणपत्र खोटी दिलीत आणि हे दिव्यांग नाहीत अशा सरळ सरळ तक्रारी विविध पुराव्यासह देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक वर्ष झाली दखल घेतली, म्हणजे अशा अनेक तक्रारींकडे कधी दखल घेतली जात नव्हती. मात्र पूजा खेडकरांच्या प्रकरणामुळे आता MPSCनेही त्या या तक्रारींची गंभीर दखल घेतली. त्याची चौकशी सुरू झालेली आहे. 9 जणांची टोटल राज्यामध्ये ज्यांच्या तक्रारी होत्या त्यांची चौकशीही सुरू आहे. वेगवेगळ्या विविध वैद्यकीय सहसंचालक जे आहेत, म्हणजे डेप्युटी डायरेक्टर आपण हेल्थ म्हणतो, त्या लोकांकडे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करण्यात आली. त्यांनी जिथून प्रमाणपत्र मिळवलं होतं तिथले अधिकारी न घेता दुसरे अधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आले, एक्सपर्ट बोलवण्यात आले आणि ही चौकशी आता सुरू होऊन त्याचे अहवाल MPSCला गेले. UPSC प्रमाणेच आता MPSC या तहसीलदार वगैरे जे काही प्रवर्गातले लोक भरण्यात आलेली आहे वेगवेगळी, यांच्यावर कारवाई करू शकेल. कदाचित 2-3 दिवसामध्ये त्यांचेही आपल्याला समोर निकाल येतील असं म्हणायला हरकत नाही. मात्र हे फक्त 5-6 जणांच्या बाबतीत किंवा ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्या बाबतीतच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की पूजा खेडकर हिचे वडील हे IAS अधिकारी होते. त्यांना ह्या सगळ्या सिस्टमची कल्पना होती आणि प्रामुख्यानं अशा सर्व IAS अधिकाऱ्यांचे जवळची लोक बऱ्याच ठिकाणी अशी भरली जातात. त्यामुळे याकडे प्रामुख्याने लक्ष वेधण्याची गरज आहे. ही जे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि यांची जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या फॅसिलिटीजचा फायदा घेऊन, कायदेशीर तरतुदींचा वापर करून आणि वेगवेगळ्या आर्थिक निकष दाखवून या सगळ्या नोकऱ्या मिळवतात आणि त्यातून एक जे सर्वसामान्य सर्वसामान्य तरुण असतात ते बेरोजगार राहतात. MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये याविषयी आंदोलन केलंय. अरुणजींनी सुद्धा या बातम्या आपण झी24 तासनं कव्हर केलेल्या होत्या. तर त्यामुळे हे केवळ आत्ता सरकार खडबडून जागं झालंय. यापूर्वी या तक्रारी का ऐकून घेण्यात आल्या नाहीत? कारण की तेच अधिकारी या ठिकाणी बसले आहेत, तेच अधिकारी हे संपूर्ण यंत्रणा चालवत आहेत आणि त्यामुळे याकडे लक्ष दिलं जात नाही. आता खरं तर निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने याबाबतचे आदेश देऊन संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्याची गरज आहे. निश्चितच मी पुन्हा एकदा उर्वशींकडे जाते. उर्वशी, खोटं प्रमाणपत्र सादर केलं, 30 तारखेपर्यंत उत्तर देण्यासाठी शोकॉज नोटीस पाठवली, पण खेडकरांनी उत्तर दिलं नाही. त्यानंतर खरं तर आज ही कारवाई जी आहे ती त्यांच्यावर करण्यात आलेली आहे. काय हालचाली सुरू आहेत? आपण बघितलं तर हो, कालपर्यंत जी आहे 30 जुलै म्हणजे कालपर्यंत त्यांना ही वेळ दिली गेली होती पूजा खेडकर यांना की तिने डॉक्युमेंट सबमिट करावे आणि का त्यांच्यावरती कोणताही अटक त्यांना का नाही करावा किंवा ॲक्शन का नाही घ्यावी ह्याचं शोकॉज नोटीस त्यांना दिलं गेलं होतं आणि उत्तर एक्सपेक्टेड होतं. जे उत्तर अपेक्षित होतं ते आलं नाही. त्याच्यानंतर ही कारवाई केली गेली. आज कोर्टात म्हणजे पटियाला कोर्टात दिल्लीमध्ये ह्याच्यावरती सुनावणी जी झाली ती अँटिसिपेटरी बेल प्ली जे पूजा खेडकर यांनी फाईल केली त्याच्यावरती झाली. तिथेही पूजा खेडकर कडून तुम्ही खूप आश्चर्यचकित होणार ज्या प्रकाराने सबमिशन्स केले गेले. तिथे पूजा खेडकर यांच्याकडून जे सबमिट केलं गेलं कोर्टात हे होतं की ती एक फायटर आहे. तिने तिच्या प्रत्येक स्टेजवर स्ट्रगल केलं आहे. कारण ती एक वेगळ्या क्लासमधून येते, कारण की तिला डिसेबिलिटी आहे, म्हणून प्रत्येक स्टेजवर तिला ॲट्रॉसिटी सहन करावं लागलंय, तिला स्ट्रगल करावं लागलंय, तिला ज्या स्टेजवर ती पोहोचली आहे त्याच्यासाठी. आणि आता जेव्हा तिने एक सेक्शुअल हॅरेसमेंटचं अगदी उर्वशी, अरुण आणि योगेश, मी तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय की यावेळी आता पूजा खेडकरांना हा सगळ्यात मोठा दणका जो आहे तो देण्यात आलेला आहे.